थँक्यू सुस्वागतम सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सामना क्रमांक शेवटचा सेमीफायनलची मॅच जी टीम जिंकेल ती प्रवेश करेल या क्रीडा स्पर्धेच्या फायनल मध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती विक्रम रेड्डी पहिलाच बॉल स्क्वेअर कट करतायत. एक रन कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेसाठी बघायचं इथे वेळ आहे का, परंतु एकच धाव इथे कंप्लीट होईल. एकापेक्षा जास्त नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. तिसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट झाली आहे. आमचे समालोचक मित्र नितीन काळन यांच्याकडून शुभेच्छा येतात दोन्ही टीम्सला आणि या स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. ते देखील सामना एन्जॉय करतात घर बसल्या. प्रत्येक जण ही स्पर्धा एन्जॉय करतोय आणि महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो प्रवेश करेल या क्रीडा स्पर्धेच्या फायनल मध्ये आणि जो संघ उद्या फायनल मध्ये खेळेल त्या टीमला ग्रामीणचे तुम्ही कोणते 2 आयकॉन खेळाडू घेऊन खेळू शकता, कारण की उद्या आहेत त्या रेग्युलरचे संघ असतील. मग त्या रेग्युलरच्या संघांसोबतच फायनलची मॅच होईल ती म्हणजे 40+ हो. यावेळेस बघा प्रॉपर इथे यॉर्कर फेकला ऑन साइडला. 1 रन कंप्लीट. एकच धाव. फक्त ग्रामीणचे खेळाडू असतील लक्षात घ्या. पुणे त्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी डाव्या बाजूने. पंचांच्या वेळेस ऑन साइडला खेळत आहेत. चेंडू थोडासा बाहेर निघतोय. फिल्डर आहे तिथे डीप मिड विकेटला उचलून शेंडूला फेकतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शरद आणि फलंदाज प्रवीण ही जोडी मैदानामध्ये आपल्याला सलामीला पाहायला मिळते आणि धावसंख्या आतापर्यंत 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा, भरपूर मोठ्या या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. खूप मेहनत घेतली संपूर्ण जी GMCC आहे तिसगाव संघ. मग त्याच्यामध्ये त्यांचे सर्व खेळाडू असतील, सर्वांची प्रचंड मेहनत आणि यावेळेस हा चेंडू डायरेक्ट जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा. पंच इथे सांगतात आम्हाला यस षटकार. 6 धावा. प्रवीणच्या बॅटमधनं एक दमदार षटकार येतो. 40+ चे हे सामने आणि सर्व खेळाडूंनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. शेवटची मॅच मैदानामध्ये सुरू आहे. सेमीफायनलचा सामना आजच्या दिवसातील. पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती विक्रम ओव्हर द विकेट. स्लोवर वनगतीत परिवर्तन केलं. बॉल तर हवेत गेला. झेल पकडला जाईल का बघायचंय. थोडासा लांब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी येतील का, नकार दिलाय. 2 धावांवरती ते मात्र समाधान मानावं लागतंय. 2 धावांच्या साह्याने टीमची टोटल धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 14 आकड्यावरती. जशी सुरुवात हवी होती, जशा सुरुवातीचं स्वप्न बघितलं होतं आडिवली संघाच्या फलंदाजांनी, अगदी तशीच सुरुवात त्यांनी मैदानामध्ये केली आहे आणि आतापर्यंत 14 धावा या षटकामध्ये कुठून काढल्यात गोलंदाज विक्रमच्या. खास करून प्रवीणची खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आला. या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी. राईट ओव्हर द विकेट. हो यावेळेस समोर खेळतात अगदी. 1 रन तर कंप्लीट झालाय. फिल्डर तिथे आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि बघायचे तिसरी धावेसाठी कॉल येईल का, नकार दिलाय. फक्त 2 धावा मिळतात. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये पहिला देखील फिनिश झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या नंतर टीम आडिवलीची धावसंख्या आहे ती म्हणजे 16 या आकड्यावरती. चांगली पार्टनरशिप इथे बिल्डअप करण्याचा प्रयत्न. 16 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या नंतर कुठल्या गेल्यात. अतिशय चांगली सुरुवात झाली इथे टीम आडिवलीसाठी. याच प्रकारे जर खेळत राहिले तर 64 धावा धावफलकावरती लावतील 4 ओव्हरमध्ये आणि 64-65 धावा देखील एक मोठं टार्गेट असू शकतं 4 षटकांमध्ये. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकात बाळा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्ट्राईकला आता मात्र शरद सरकलेत. आडिवलीचं एक घरचं मैदान आहे. 2 सामने ते जिंकलेत आणि 2 सामने जिंकून या सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. हो यावेळेस बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकच रन या बॉलवरती कंप्लीट होतोय. एकापेक्षा काय जास्त नाहीये. धावसंख्या 1 रनने तब्बल 17 या आकड्यावरती पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावरती. सर्व संघांनी खूप चांगलं सहकार्य केलं. सर्व संघांनी खूप चांगली मेहनत घेतली. प्रत्येकाने आपला खेळ दाखवला, परंतु जो जास्त मेहनत करतो तो जिंकत असतो
आणि दोन टीम्सने भरपूर मेहनत केली आहे. चेंडू हवेत, मिस टाइम, फिल्डर आहे, झेल एका हातात पकडलाय आणि पहिला धक्का लागला इथे ओम साई आडिवली या टीमला. फलंदाज बाद झालेत. प्रवीणचे खेळ संपुष्टात येते. प्रवीण, बॅक टू द पवेलियन. जर आडिवली संघ हा सामना जिंकला तर मनोज भाने यांच्याकडनं 5,000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक असेल टीम आडिवलीसाठी. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी. बाळा यांनी पहिल्याच बॉलवरती आपल्या टीमला ब्रेक थ्रो मिळवून दिलाय. धावसंख्या 17 या आकड्यावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस वेगाने चेंडू फेकलाय ऑन साइडला. फिल्डर येतात फाईन लेग मध्ये. एक रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील वेगाने कंप्लीट झाल्यात. दोन धावा मिळतात त्या बॉलवरती टीमला. 2 धावांनी स्कोर 19 या आकड्यावरती पोहोचलाय. 40-45 धावा तरी बनवावे लागतील 4 ओव्हरमध्ये फायटिंग स्कोर जर तुम्हाला उभारायचा असेल तर. आणि कारण की आडिवली टीमकडे बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे, त्याच्यामुळे 40-45 धावा जरी बनवल्या तरी देखील एक चांगला फायटिंग स्कोर उभारू शकतील खंबाळपाडा टीमच्या अगेन्स्ट. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी. ओव्हर द विकेट कडून यावेळेस स्टेप आउट होऊन समोर खेळतात. एक रन तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धाव्यासाठी बघायचे येतील का, आणि 2 धावा देखील इथे वेगाने कंप्लीट केल्यात. 2 पेक्षा जास्त नाही. बघा, तिसरी धाव देखील घेण्यासाठी प्रयत्न करतात परंतु फक्त 2 रन्स मिळतात. एकेरी दुहेरी धाव क्रिकेटच्या खेळामध्ये अत्यंत महत्वाची असते आणि याच 1-1, 2-2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या मात्र इथे रचली जाते. तब्बल टीम आतापर्यंत पोहोचत असताना 21 या आकड्यावरती 21 धावा धावफलकावरती. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पंचांच्या डावा बाजूने रेडी होतोय. ओव्हर द विकेट कडून यावेळेस फलंदाज नक्कीच इथे बाद होतील आणि दुसरा धक्का लागला इथे टीम आडिवलीला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश शेलर येतात. नवीन फलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता परंतु तुम्ही भूतकाळात काय केलं ते महत्वाचं नाही, तुम्ही वर्तमान काळात आपल्या टीमसाठी काय करताय ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण की तुम्ही आता जे करतायत त्यामुळेच तुमच्या टीमचं भविष्य ठरेल. जर तुम्ही आता चांगला खेळ खेळला तर तुमची टीम उद्याच्या दिवसामध्ये फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंतची जेवढी तुम्ही मेहनत केली आहे या सामन्यामध्ये ती मेहनत तुमची पूर्ण होईल जर तुम्ही या सामन्यामध्ये विजयी झालात तर. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. गोलंदाजी मार्कवरती बाळा. स्ट्राईकला असेल फलंदाज गणेश शेलार. ओव्हर द विकेट. यावेळेस शरीरापासून बॉल थोडासा लांब ठेवला. षटक क्रमांक मैदानामध्ये ते फिनिश झाले ते म्हणजे दुसरं आणि पहिल्या 2 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 21 धावा. पहिल्या षटकात आल्या 16, या षटकात आल्या 5 आणि 2 ओव्हर नंतर टीम आडिवलीची धावसंख्या आहे ती म्हणजे 21. 21 धावा धावफलकावरती. धावसंख्या जी वेगाने पुढे जात होती त्या धावसंख्येवरती लगाम लावण्याचं काम या षटकामध्ये बाळा यांच्या षटकाने केलं. आणि क्रिकेटमध्ये हेच प्रथमच महत्वाचं असतं, तुमचा साथीदार जी चूक करतो ती चूक तुम्हाला सुधारायची असते आणि ती चूक आपली जी साथीदाराकडनं झाली होती पहिल्या षटकामध्ये ती चूक संपूर्णपणे सुधारून काढली या षटकामध्ये गोलंदाज बाळा यांनी. आणि धावसंख्या जी मेंटेन मध्ये ठेवायची होती ती 21 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकात चेंडू आता मात्र सोपवलाय तो म्हणजे गोलंदाज गणेश पाटील यांच्याकडे हा चेंडू सोपवलाय षटक क्रमांक 3 मध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बॉल फ्लाय होतो तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्यात. 2 पेक्षा जास्त नसेल, फक्त 2 रन टीमला मिळतात. एकेरी दुहेरी धावेने
धावसंख्या पुढे सरकते, तब्बल 23 आकड्यावरती धावफलक पोहोचले. गणेश पाटील आहे त्या षटकामध्ये, षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती. 4 ओव्हरची मॅच आहे. या तिसऱ्या षटकात अतिशय चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना किंवा फलंदाजांना या षटकामध्ये धावा कुटाव्या लागतील. दोन्हीकडे मेहनत तर करायची आहे, हे तर 100%. हा देखील जातोय डॉट. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 16 धावा आल्या असं वाटलं होतं की आडिवली संघाची सुरुवात खूप चांगली होईल, परंतु त्यानंतरच्या दुसऱ्या षटकात बाळा यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या आणि या षटकात देखील बाळा यांच्या पावलावरती पाऊल ठेवतच खूप चांगली गोलंदाजी करत असताना इथे गोलंदाज गणेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हायवेचा लाईन पाहावी लागेल. सिलेक्स्टिकच्या बॉल बाहेर आहे. पंचांचा इथे मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. एक एक रन क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाचा असतो आणि इथे ही वाईट येते. स्कोर पोहोचवतो म्हणजे 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते. प्रवीणच्या बॅटमधनं एक षटकार आला. प्रवीण जसा बाद झाला त्यानंतर धावसंख्या थोडीशी रुणावली. स्क्वेअर कट केले बघा. पुन्हा एकदा फिल्डर तिथे जोपर्यंत पोहोचतील 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी निघतील का बघायचंय. तोपर्यंत 2च रन्स फक्त आणि फक्त इथे कंप्लीट झाले. 2 पेक्षा जास्त नाहीये. या 2 धावांनी धावसंख्या 26 या आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली आहे. ऐतिहासिक क्रीडांगण आणि ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. पाहायचं या मॅच मध्ये कोणाचं पारडं जड राहील, कोणता संघ ही मॅच जिंकून या क्रीडा स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करेल. आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत. ही ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल, ही सर्व प्रश्नांची उत्तर या मॅचच्या नंतरच मिळतील, कारण की जी टीम जिंकेल ती टीम एक ट्रॉफीच्या तरी पात्र ठरेल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा बॉल वाईड जातोय. पंचांचा येतो इशारा वाईट बॉलचा. एक एक रनने स्कोर मात्र 27 या आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली. खूप चांगलं गुन्हेलेखन हितेशच्या माध्यमातून, हितेश गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी सुंदर असं गुन्हेलेखन. तदनंतर टीम GTC असेल, खूप चांगली वाहिनी, खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या क्रीडा स्पर्धेचं केलं जातंय. आमचे समालोचक मित्र करण काळन आहेत, प्रथमेश आहे, त्यांनी देखील खूप चांगलं समालोचन या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलंय. सर्वांचा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मिस टाइम आहे. चेंडू हवे. झेलची शक्यता स्वतःच्याच गोलंदाजीवरती गणेश पाटील झेल पकडतायत आणि ते फलंदाज बाद झालाय. सुनील यांची काही संपुष्टात आली आणि तिसरा धक्का लागलाय तो म्हणजे टीम आडिवलीला. फलंदाज बाद. बॉलिंग मार्क करते. बॉलर रेडी ओव्हर द विकेट. इथे हे खूप चांगला फटका आहे. फिल्डर तिथे नाहीये जवळपास कोणी. दुसरी धाव तर कंप्लीट 100% होणार आहे. आणि इथे बघा पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. 3 धावा तर कंप्लीट. 34 साठी निघतील का बघायचंय. 3च धावा मिळतील टीमला. 3 पेक्षा जास्त नाहीये. या 3 धावांनी धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचली आहे. तीस धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. फास्ट खेळा विनंती असेल, स्पीडअप करा. धावसंख्या तब्बल 30 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचली आहे. फेकी थोडीशी चुकीची झाली, त्याच्यामुळे इथे या धावा कंप्लीट झाल्या. तब्बल 3 धावा या बॉलवरती मिळतात. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मिळाल्या. क्रिकेटमध्ये जर तुमच्या क्षेत्ररक्षकांकडून थोडी जरी चूक झाली तर त्याचाच फायदा फलंदाज घेतात आणि धावा इथे मात्र वसूल करतात. यष्टिरक्षकांना झालेली चूक. 1 रन कंप्लीट. फेकी तर झाली आहे. फक्त आणि फक्त 1च रन या बॉलवरती मिळेल. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये फिनिश झाले ते म्हणजे तिसरा आणि पहिल्या 3 षटकांच्या नंतर टीम आडिवलीची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 3 बाद 31. जर आपण या 3 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकात विकीने तब्बल 16 धावा खर्च केल्या.
तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये बाळा यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या आणि तदनंतरच्या या षटकामध्ये गोलंदाज गणेश यांनी तब्बल 10 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच मुळे धावसंख्या तब्बल 31 या आकड्यावरती पोहोचली आहे. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये टीम आडिवलीला जी धावसंख्या हळूवार गतीने पुढे चालली आहे, जी पहिल्या दुसऱ्या घेरमध्ये धावसंख्या पुढे सरकते, आता कुठेतरी घेर बदलावा लागेल आणि धावसंख्येला वेगळा आकार द्यावा लागेल. कारण की तुमच्याच क्रीडांगणामध्ये तुम्ही खेळता, या क्रीडांगणामधला संपूर्णपणे अभ्यास आहे, त्याच अनुषंगाने बघायचं आहे या मैदानामध्ये कशी कामगिरी असेल आडिवली टीमच्या महत्वाच्या मॅच मध्ये. शेवटचे षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळेस ऑन साइडला खेळतायत. एक रन तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी निघतील का बघायचं. वेगाने निघालेत आणि 2 धावा तर इथे कंप्लीट झाल्यात. 2 रन्स मिळत आहेत. 33 या आकड्यावरती टीमची टोटल एकंदरीत धावसंख्या आतापर्यंत पोहोचली आहे. शेवटची मॅच खूप चांगल्या प्रकारे आजचा दिवस हा पार पडलाय, परंतु पाऊस आला असता तर आणखीन खेळायला मजा आली असती. रबर बॉलची मजा तेव्हाच असते जेव्हा पावसामध्ये तो क्रिकेट खेळला जातं. त्यासाठीच मात्र आपण रबर बॉल क्रिकेट एक रेनी सीझन क्रिकेट म्हणून ज्याला ओळखतो, पावसाळी सीझन मध्ये आपण हे खेळ खेळतो. मी अगोदर देखील उल्लेख केला होता की आता सध्या क्रिकेट थांबत नाहीये, क्रिकेट कंटिन्यू आपण खेळतोय. मग उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये आपण टेनिस बॉलने क्रिकेट खेळतो, तर पावसाळ्यामध्ये आपण रबर बॉलने क्रिकेट खेळतो. ऑप्शन प्रत्येकीकडे आहे आणि आता मोठमोठ्या स्पर्धा देखील रबर बॉलच्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा देखील जातोय डॉट. स्ट्राईक साठी थोडेसे तडफडतात गणेश यांना असं वाटतं की मला स्ट्राईक मिळावी, कारण की पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. त्या मानाने त्यांना स्ट्राईक मिळणं इथून फार महत्वाचं आहे, परंतु स्ट्राईक मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर धावफलकावरती आहे ती म्हणजे 33. पुढे सरकलेत, बघायचं इथे काय होईल. फलंदाज इथे बाद झालेत. गणेश इथे मात्र बाद होत आहेत. धावसंख्या 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी ओव्हर द विकेट कडनं. हो, यावेळेस स्वतःही बाद झाले आणि गणेश शिला यांनाही बाद केलं. फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज राजेश आले. चेंडू झालेत ओव्हर मधले आतापर्यंत या 4. अजूनही 2 बॉलचा घेशील. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज करत असताना सतीश. यावेळेस चेंडूला टॅप करतायत. 1 रन तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी बघायचं निघतील का, आणि दुसरी धाव देखील इथे बघता बघता कंप्लीट झाली आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आता या षटकातला आणि धावसंख्या तब्बल पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल बाकी, 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 16 धावा होत्या, परंतु तदनंतरचा काय कमबॅक केलाय टीम खंबालपाडाने आणि आडिवली टीमला थोडस पाठीमागे ठेवलं. या बॉलवरती मोठा फटका यायलाच हवा आणि इथे ऑन साइडला चेंडूला फटकावलंय. फिल्डर आहे, झेल पकडलाय. धावा झाल्या 36 आणि 37 धावांचं टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे टीम खंबालपाडा संघासमोर संघ आडिवलीने.
तर जावत मॅचेशन आपण 37 धावसंख्येचे टार्गेट आहे आणि 37 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या जाऊयात पुन्हा एकदा आपण करण काळे यांच्याकडे. थँक्यू. गोलंदाज सुनील भाने, विश ऑल द बेस्ट. हवेमध्ये खेळले होते, सरळ बॅटने ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडे लेट खेळले त्या कारणास्तव या चेंडूची दिशा पण बघितली ती पॉइंटच्या दरम्यान सिंगलने डाव फलकाचा श्री गणेशा. 9.25 आस्किंग रन रेट आहे या सामन्यामध्ये आणि त्या कारणास्तव स्ट्रायकिंग एंडला त्यांनी फेक केली. धावा मिळतात 2. धावफलक जाऊन पोहोचलं ते 3 या आकड्यावरती. आमच्या समवेत हितेश गायकवाड आहेत, भरपूर मेहनत आहे या ठिकाणी हितेशांची. हितेश सोबतीला सर्वेश असेल, रिषभ असतील. एज हवेमध्ये जास्त काळा चेंडू राहिला, लॉंग स्टॉप मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक उचलून फेक करतात तोपर्यंत सहजरित्या एकेरी धावेने धावफलक आपण बघतोय 4 या आकड्यावरती. रिषभ असेल, हितेश असतील, सर्वेश, सौरभ माफ करा, त्याचबरोबर आपण बघितलं प्रदीप दादांना, प्रदीप गायकवाड असतील, मैदानाच्या आतमध्ये निमेश पाटील आणि काशीनाथ दादा गायकवाड हे सध्या आहेत त्या अंपायरच्या भूमिकेमध्ये. पूर्ण जेएमसीसी क्रिकेटला भरपूर सारी मेहनत आहे त्यांची या स्पर्धेसाठी. हवेमध्ये खेळले, जेलची संधी असेल का, अबाक्याच्या बाहेर होता त्या क्षेत्ररक्षकाच्या. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला एक सिंगलने, हे धाव फलक जाऊन पोहोचलं ते 5 या आकड्यावरती. 5 रन्स प्रोग्रेस इन फर्स्ट ओव्हर, नो लॉस. ही धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 9.25 आस्किंग रन रेट असताना. संत सुरुवात करत असताना दोन्ही सलामीवीर SSCC खंबालपणासाठी तयार होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील स्टेप आउट झाले, ऑफ साइडला भरपूर उंच तर गेला शरदने आणि त्यांच्या हाताला ब्रश होऊन हा चेंडू कॅच ड्रॉप, सीमा पार देखील चौकार. भरपूर उंच गेलेला हा चेंडू त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले मध्ये खूप चांगलं कॅमेरा वर्क सूरज जाधव यांचं. 27 धावसंख्येची चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय ते 18 चेंडू 28 धावा. सेमीफायनलची लढत आज 8 संघांचा पूल आपण बघितला 40+ माध्यमातून. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते ग्रामीणचे 10 संघ, ज्यामध्ये आपण बघितलं तर पहिली लढत असेल उद्याच्या दिवसामध्ये चिंचोल्याचा पाडा त्यांच्या विरोधात मांगरूळ अशी पहिली लढत असेल. बरोबर 9 वाजता आपण रिपोर्ट कर. गणेश पाठीमागे चेंडू फलंदाज बीट झाल्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झाले. एका धावेने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे 16 वरती आणि या षटकामधले चेंडू आता शिल्लक आहेत ते 3. ऑन साइडला उचलला आणि सरळ हा चेंडू चाललाय तो काव कॉर्नरच्या वरतून सीमा रेषा पार, षटकार. काउंटर अटॅक, षटकार आणि धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 22 वरती. विक्रम शेलार याच खेळीसाठी जाणले जातात आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये
अफलातून फटकेबाजी त्यांनी केले. हा फटका, हा चेंडू जर आपण बघितला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, इन स्विंगर होता, शरीराचा वेध घेणारा होता. षटकाराचं प्रत्युत्तर दिले या ठिकाणी. शेवटचा चेंडू शिल्लक, धावा झाला आतापर्यंत 22. 37 धावसंख्येचं लक्ष आहे. सो आता गरज आहे ती 15 धावसंख्येची. 13 चेंडू 15 धावा. स्टेप आउट झाले ते सभेमध्ये. हा चेंडू फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पाठीमागे थांबलेत त्या ठिकाणी. त्यांच्या वाक्याचा बाहेर होता. हा झेल खऱ्या अर्थानं गॅदर करतात, फेक करतील. अंपायरच्या इशारा 2 षटकं संपन्न झाली आणि 2 ओव्हर्स नंतर धावफलक आपण बघतोय ते खंबालपाडाचं 23 आकड्यावरती. 23 नो लॉस आफ्टर सेकंड ओव्हर. आणि आता हे गणित आपण बघू शकाल. 12 चेंडू मध्ये बनवायचा आहे, त्या धावात 14. 14 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. ऑफ साइडला पूलचा तडाखेबंद फटका. पूल यावेळेला होतोय तो सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल षटकार. स्टेप आउट झालेत आणि यावेळेला क्लीन बोल्ड. बॅट अँड पॅड मधून हा चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि इथे पहिला धक्का आता बसलाय तो खंबालपाडाला. 29 पार्टनरशिप फोडण्यात येते. ती गोलंदाज प्रवीण कडून, त्याला पहिली सफलता. दहा चेंडू 8 धावसंख्येची गरज. विक्रम शिळा या ठिकाणी बाद होत आहेत, ज्यांनी योगदान दिलं या सामन्यामध्ये 19 धावसंख्येचं. प्रवीणला हे पहिलं यश मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रशांत भोईर, अर्थातच बाळा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मला हे बाळा हे त्यांचं निकनेम आहे आणि याच नावाने त्यांची ओळख देखील आहे. ऑन पेपर प्रशांत भोईर. 29 आतापर्यंत 8ची गरज. प्रवीण ऑन साइडला चेंडू उचलण्याचा प्रयत्न, बॅटची खालची गाडा घेऊन चेंडू भोवरासारखा पॉपिंग क्रीज मध्ये घरंगळत होता. विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचले त्या ठिकाणी. अवघण्याचा प्रयत्न देखील नव्हता आणि अवधी देखील नव्हता. डॉट बॉल. थांबला एज आता देखील आहे, खरंगळतो आता देखील चेंडू. मिड विकेटच्या दरम्यान डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित फलंदाज बाद झाला असा. ओव्हर थ्रो झालाय आणि इथे आणखी एक रन मिळते. ते खंबालपाडाला 2 धावा जोडल्या जाते. दुहेरी धावसंख्येने धावफलक 31 वरती. या षटकामधला आपण बघू शकाल चेंडू 2 अजूनही शिल्लक. 8 चेंडू आणि गरज आहे ती आता 6 धावसंख्येची. लेगस्टंपच्या बाहेर लेफ्ट केलाय, वेल लेफ्ट. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. काशीनाथ गायकवाड यांना आपण बघतोय सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा ते करतात. 32 ही धावसंख्या. थांबला आणि आता चेंडू सरळ विसावतोय तो यष्टांवरती. यष्टांचा वेध घेणारा चेंडू आपण बघितला. प्रशांत भोईर बाद. प्रवीणने कमबॅक नक्कीच केल्या. अजूनही 5 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 6. दरम्यान 1 रन मिळते. स्ट्राईक पुन्हा एकदा भाऊकडे असेल. गणेश शेलार सारखा एक आघाडीचा फलंदाज अजूनही आहे, परंतु तो असेल आता पुढच्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. चेंडू शिल्लक 6, गरज 4 धावसंख्येची.
रहस्य अजूनही या सामन्याचं उलगडलेलं नाही. या 4 धावा बनतील की नाही हा मोठा प्रश्न असेल, कारण दुसऱ्या बाजूने 2 विकेट देखील गेलेत. ते खंबालपाडाचे या दोन्ही फलंदाजांनी आजच्या दिवसामध्ये अफलातून कामगिरी केली. ते विक्रम शेलार आणि प्रशांत भोईर बाद झालेत. गणेश शेलार अजूनही आहे आणि त्याच्या सोबतीला आलाय नवीन फलंदाज भाऊ. यांच्याकडून अपेक्षा असेल निर्णायक षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू असेल, कारण 2 सामन्यामध्ये आपण बघितलं निर्णायक षटक हाताळत असताना शरदला तो शरद पुन्हा एकदा येईल का आणि इथून त्या धावा डिफेन्स करेल का, इथून हा देखील एक प्रश्न. सहा चेंडू 4. पहिला चेंडू ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि हा पहिला चेंडू निर्धाव. आपसुक टाळ्यांचा कडकडाट, कारण होम ग्राउंड आहे अडवली संघाचा आणि भरपूर मोठ्या संख्येने त्यांचे या ठिकाणी प्रेक्षक पाठीराखे समर्थक उभे आहेत क्रीडांगणाच्या सभोवताली. आणि त्याचं कारण जसा चेंडू डॉट गेला तसा टाळ्यांचा कडकडाट आपसुक आला, टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायला आला. प्रत्येकी चेंडूवरती पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने खंबालपाडाचे प्रेक्षक एखाद्या चौकाराची वाट बघतात. चातक पक्षीच्या प्रमाणे पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघत असतो तशाच पद्धतीने पायावरती आदळला चेंडू फॉलोथ्रोमध्ये अडवला. शरदने डायरेक्ट हिट करण्यासाठी उत्सुक होते, परंतु त्या ठिकाणी थांबावं लागलं. त्याचं कारण बॅकअप देखील नव्हतं आणि धावा देखील कमी आहेत. रिक्स घेणं हे भरपूर गरजेचं आहे. मध्ये एक वेब सिरीज आलेली रिक्स हे तो इश्क है. रिक्स नक्कीच तुम्हाला घ्यावे लागेल. स्कॅम 1992 हर्षल मेहता बिग बुल. आता गरज 3 धावसंख्येची, चेंडू शिल्लक 4. खंबालपाडासाठी षटकार चौकार कुठेतरी अगदी अलगद ते मारू शकतात, परंतु असा हा सामना भरपूर किचकट पद्धतीनं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉडीला ब्रास झाला, चेंडू भरपूर वेगाने भाऊ पोहोचले, जीवाच्या आकांताने ते धावत होते. रन भरपूर महत्वाची होती, ती रन त्यांनी मिळवली एक या चेंडूवरती आणि आता धावफलक जाऊन पोहोचलं ते 35 वरती. 2 धावसंख्येची अजून गरज, चेंडू शिल्लक आहे ते आता 3 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना अम्ब्रेला फील्ड पोझिशन सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी इनफिल्ड मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपण बघतोय खेळपट्टीच्या बाजूला. 3 चेंडू 2. शरद फुलर लेंथ उचलले हवेमध्ये, लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक ठिकाणी आहेत, कॅच घेतले आणि हा जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट. इथे बाद होतोय तो फलंदाज भाऊ ऐन मोमेंटला. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शरद हा गोलंदाज या विकेटच्या आधारावरती शिरकाव करून देतोय. 2 चेंडूंमध्ये गरज 2 धावसंख्येची आणि आता इथे पारितोषिक. तर हा सामना जर अडवली संघाने जिंकला तर मनोज बाने यांच्याकडून 5,000 रुपये आणि या गोलंदाजासाठी आदरणीय विजयजी सदाशिव भाने यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एकंदरीत 6,000 रुपयाचं पारितोषिक जर विजयी झाला अडवली संघ, तर दुसऱ्या बाजूला सामन्यामध्ये पूर्णपणे अधिराचे गाजवले ते खंबालपाडाने, परंतु आता कुठेतरी तोंडातला घास खेचतील की काय अडवली संघ असं वाटायला लागले. परंतु गणेश शेलार सारखा आघाडीचा फलंदाज आहे हे विसरता कामा नये ते अडवली संघाला. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. सेमीफायनल कशी असावी याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये जेएमसीसी क्रिकेट क्लब आयोजित श्री तिसाई चषकाची ही पहिली सेमीफायनल. स्टेप आउट झाले, पाहायला आदळला चेंडू सिली शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, एक रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन आउट होईल का? स्ट्रायकिंग एंडला फेकी, रन आउटची विकेट आणि आता सामना येऊन ठेपला तो 1 धाव आणि 1 चेंडू. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर इथे 1 रन मात्र नक्कीच काढावी लागेल ते खंबालपाडाला. हा चेंडू जर डॉट आला तर गोलंदाजासाठी पारितोषिक अजूनही वाढतंय.
योगी बाने यांच्याकडून असेल 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक असेल फक्त गोलंदाजासाठी. विजय झाला संघ तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे ते मनोज बाने यांच्याकडून. विजय सदाशिव बाने यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजासाठी आणि अजून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते योगी भाने यांच्याकडून. एक चेंडू एक. गणेश या ठिकाणी बाद होतात आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरलाय तो सुनील चौधरी. गणेश पाटील आणि सुनील चौधरी दोन नौखे फलंदाजांमधले सुनील चौधरी असेल स्ट्रायकिंग एंडला तर शरदचं मी कौतुक करेन. ज्या शरदने अवघ्या 4 धावसंख्येची गरज असताना हा सामना आणलाय तो 1 धाव 1 चेंडू वरती. टाळ्या नक्की झाल्या पाहिजे त्या चेंडूसाठी. फर्स्ट सेमीफायनल श्री तिसाई चषक 2021 या पर्वामधली. एक चेंडू एक. खंबालपाड्याच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो अडिवली. टाळ्या नक्की झाल्या पाहिजे त्या चेंडूसाठी. बॅकफुट लावून कट केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय तो डीप मध्ये. 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते आणि SSCC खंबालपाडा जाऊन पोहोचलाय श्री तिसाई चषक 2021 या पर्वाच्या मेगा फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. खूप चांगला संघर्ष खूप चांगल्या पद्धतीने लढले ते टीम अडविली. खूप चांगल्या पद्धतीने संघर्ष पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडू पर्यंत लढला तो खऱ्या अर्थाने हा गोलंदाज शरद भाने ज्याने 4 धावा देखील डिफेन्स केल्या असं वाटत होतं. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आली ती फलंदाज सुनील चौधरीच्या बॅट मधून आणि हा सामना जिंकला तो खंबालपाडा संघ. दोन्ही संघांचं कौतुक. इथून खंबालपाडा संघ मात्र पोहोचलाय तो मेगा फायनल मध्ये. उद्याच्या दिवसामध्ये बरोबर आपण 4 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करायचा आणि खंबालपाड्याचे खंदे समर्थक आता येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. देवात आपण या सामन्याचा सामनावीर